स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवायला कित्येक वर्ष लागू शकतात, पण आजकाल काही लोक फ्युचर प्रेडिक्ट करून एका रात्रीत एका दिवसात पैसा बनवत आहे. तुम्हाला ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, पण हा गेम जगभर सुरू आहे आणि नुसता सुरू नाही तर वेगाने वाढतोय. आज आपण बोलणार आहोत एका नवीन मार्केटबद्दल, जिथे कंपनी नाही, प्रॉडक्ट नाही, प्रॉफिट सुद्धा नाही, फक्त एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे फ्युचर प्रेडिक्शन. हा आहे प्रेडिक्शन मार्केटचा गेम. Prediction markets. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. 2024 मध्ये थिओ नावाच्या एका फ्रेंच माणसाने काय केलं माहितीये? त्याने पॉलिटिकल तज्ज्ञांवर विश्वास न ठेवता फक्त डेटा बघितला, तो स्टडी केला आणि ट्रम्प तात्या जिंकणार यावर पैज लावली प्रेडिक्शन मार्केटमध्ये. निवडणूक झाली, निकाल लागला आणि थिओ भाऊंनी या एका पैजेवर जवळजवळ $650 कोटी म्हणजे $81 मिलियन एका रात्रीत छापले. आणि ही एक छोटीशी झलक होती मित्रांनो, भविष्यात काय होणार आणि काय नाही होणार. आता लोक यावर सुद्धा पैसा लावू शकतात. आपण सगळ्यांनी स्टॉक मार्केट बद्दल ऐकलंय, तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट सुद्धा केलं असणार. कंपनी ग्रो झाली की स्टॉक वाढतो, आपला पैसा पण वाढतो. कंपनी तोट्यात गेली की स्टॉक खाली जातो, आपल्याला पण तोटा होतो. साधं गणित आहे. पण हे प्रेडिक्शन मार्केट म्हणजे काय बरं? हे पण खरं बघायला गेलं तर एकदम सिंपल गोष्ट आहे. तुम्ही एखाद्या कंपनीवर बेट नाही करत आहे, तर तुम्ही एखाद्या इव्हेंटवर म्हणजे एखाद्या घटनेवर बेट करतायत, पैसा लावताय. उदाहरण, निवडणुकीचा निकाल, IPLचा विनर, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, काहीही असू शकतं. जर एका प्रेडिक्शन मार्केटमध्ये हा प्रश्न आहे की 2026 मध्ये तिसरं महायुद्ध होणार का, तर तुम्हाला हो किंवा नाही यावर पैसा लावायचा आहे. म्हणजे तुम्ही फ्युचर प्रेडिक्ट करणार आहात आणि तुम्ही जर बरोबर ओळखलं आणि फ्युचर प्रेडिक्ट केलं तर तुमचा फायदा, तुम्हाला प्रॉफिट. तुम्ही चुकले तर तुमचा लॉस, तुम्हाला तोटा. 2026 मध्ये प्रेडिक्शन मार्केटचा हा बिझनेस $240 बिलियन पर्यंत पोहोचला मित्रांनो. आणि विशेष म्हणजे पुढच्या काही वर्षात 2030च्या आत हा बिझनेस $1 ट्रिलियन पार करणार आहे. आता काही लोकांना हा सट्टा बाजार वाटतो, तर काही लोक याला जगातलं सर्वात मोठं माहितीचं मार्केट म्हणजे इन्फॉर्मेशन मार्केट मानतात. मला काय वाटतं हे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, या जगात दोन गोष्टी कधीच संपत नाही. एक म्हणजे काय होणार याची उत्सुकता आणि दुसरं म्हणजे काय होणार यावर पैसा लावणारी लोक. बरोबर की नाही? तर तुम्ही म्हणाल, भाऊ हे प्रेडिक्शन मार्केट कधी सुरू झालं? तर खरं बघायला गेलं तर हे काही काल परवा सुरू झालेलं प्रकरण नाही. प्रेडिक्शन मार्केटची मुळं, रूट्स फार जुनी आहेत. 18व्या शतकात लोक घोड्यांच्या शर्यतीवर पैसा लावायचे. आपल्या गावाकडे जसं आपण बैलांच्या शर्यतीवर पैसा लावतो तसंच. पण आधुनिक काळातली प्रेडिक्शन मार्केटची खरी सुरुवात झाली 1988 मध्ये आयोवा इलेक्ट्रॉनिक्स मार्केट इथे. या प्रेडिक्शन मार्केटमध्ये जर खरं बघायला गेलं तर एक जबरदस्त अशी सायंटिफिक कॉन्सेप्ट आहे, वैज्ञानिक संकल्पना आहे. विजडम ऑफ द क्राऊड्स म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं झालं तर एका माणसाचं मत हे चुकीचं असू शकतं, बरोबर, पण हजारो लोकांनी मिळून दिलेला अंदाज हा जगातल्या सर्वोत्तम तज्ज्ञापेक्षाही अचूक असतो. सुरुवातीला ही कॉन्सेप्ट फक्त रिसर्चसाठी वापरली जायची, पण जशी टेक्नॉलॉजी अवेलेबल होत गेली तशी या मार्केटला पंख लागली. आजच्या घडीला हे मार्केट जगातलं सगळ्यात शक्तिशाली मार्केट बनलंय. स्मार्ट इन्व्हेस्टर, स्मार्ट मनी याकडे वळत आहे. याची 3 कारणे. इन्फॉर्मेशन ॲडव्हान्टेज. आजच्या जगात इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती हे सगळ्यात भारी आणि सगळ्यात फास्टेस्ट ॲसेट आहे. ज्याला बातमी आधी कळते तो ॲक्शन घेतो आणि तो पैसा बनवतो. नंबर 2, फास्टर ऑपॉर्च्युनिटीज. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही 2, 5, 10 वर्ष जेव्हा इन्व्हेस्ट करतात तेव्हा तुम्हाला सॉलिड रिटर्न्स मिळतात. त्यामुळे तो गेम लॉंग टर्म गेम असतो. पण प्रेडिक्शन मार्केटमध्ये तुम्ही शॉर्ट टर्म इंटेलिजन्सचा गेम खेळता, कारण इथे स्पीड मॅटर करतं. आणि नंबर 3, रिअल वर्ल्ड रेलेव्हन्स. इथे तुम्ही स्टॉकचे ते फक्त चार्ट नाही बघत, तुम्ही दैनंदिन जगभरातल्या घडामोडी बघतात. इकॉनॉमी, पॉलिटिक्स, टेक्नॉलॉजी या सगळ्यांची जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या माहितीच्या आधारावर पैसा बनवू शकता. आणि म्हणूनच हेज फंड्स, अनालिस्ट, डेटा ड्रिव्हन ट्रेडर्स ही सगळी मंडळी या नवीन मार्केटकडे एकदम बारकाईने बघताय. विशेष गोष्ट म्हणजे हे मार्केट आता इतकं पॉवरफुल झालंय की ते फक्त पैशांसाठी राहिलं नाही मित्रांनो, ते जिओ पॉलिटिक्स सुद्धा बदलत आहे. 2024 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या अगोदरच
प्रेडिक्शन मार्केटमध्ये युद्धाचे 80% चान्सेस होते. म्हणजे जेव्हा जगातले राजकारणी लोक म्हणत होते की युद्ध होणार नाही, तेव्हा मार्केट सांगत होतं की युद्ध होणार आहे. आजकाल CIA असो किंवा जगातली मोठी धुरंधर गुप्तहेर यंत्रणा, या मार्केटमधल्या ट्रेड्सवर सगळ्यांचं बारीक लक्ष असतं मित्रांनो. कारण जेव्हा लोकांचा पैसा लागलेला असतो तेव्हा खरी माहिती काय जी असते ती आपोआप बाहेर येते. आणि नुसती गुप्तहेर यंत्रणा नाही, गुगल फायनान्सने आता ऑफिशियली प्रेडिक्शन मार्केटचे लाईव्ह ऑड्स दाखवायला सुरुवात केली आहे. याचाच अर्थ असा, हे प्रेडिक्शन मार्केट आता जगाच्या मेनस्ट्रीम फायनान्शियल डेटामध्ये सुद्धा घुसलंय. आता हे प्रेडिक्शन मार्केटचा खेळ कसा चालतो बरं, पटकन सांगतो, लक्ष देऊन ऐका. जर भाऊंना असं वाटतंय की 2026 मध्ये रिसेशन येणार, मंदी येणार, तर गुगल फायनान्सच्या या चार्टनुसार त्याचे 24% चान्सेस आहेत. म्हणजे मी एका प्रेडिक्शन मार्केट ॲपवर, आपल्या ह्या उदाहरणात कॅल्सी नावाच्या ॲपवर जाऊन मी एक ट्रेड करू शकतो, एक पैज लावू शकतो. मला वाटतंय रिसेशन येणार आहे, मी जर $24 लावले आणि खरंच माझ्या म्हणण्याप्रमाणे 2026 मध्ये जर रिसेशन आलं तर माझं फ्युचर प्रेडिक्शन बरोबर होणार आणि मला त्या $24चे $100 मिळणार. पण जर मी चुकलो आणि रिसेशन नाही आलं तर माझा सगळा पैसा गेला. आणि ह्या कॅल्सी ॲपची भारी गोष्ट काय माहितीये, हे ॲप काढलंय लुआना ताई यांनी, ज्या जगातल्या सगळ्यात यंग वुमन बिलियनियर बनल्यात, वयाच्या 29व्या वर्षी बिलियनियर. आणि कॅल्सी हे एकमेव ॲप नाही, अशी बरीच वेगवेगळी ॲप्स मागच्या काही वर्षांमध्ये तयार झाली आहेत. पॉली मार्केट हे जगातलं सर्वात मोठं प्रेडिक्शन मार्केट आहे जे क्रिप्टोवर चालतं. रॉबिनहुड ही ब्रोकरेज कंपनी, आपल्या झिरोदा सारखी, यांनी पण प्रेडिक्शन मार्केटमध्ये नुकतीच एंट्री मारली आहे. या व्यतिरिक्त प्रेडिक्ट इट नावाचा ॲप पण आहे, ज्यावर तुम्ही प्रामुख्याने राजकीय घडामोडींवर ट्रेड करू शकता. आता सगळं काही एकदम भारीच असतं असं नाही मित्रांनो. हा गेम फार एडिक्टिव्ह आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फ्युचर प्रेडिक्ट करू शकता, पण खरं तर आपण सगळे गेस मारत असतो. आणि गेस आणि प्रेडिक्शन यामध्ये खूप मोठा फरक. प्रेडिक्शन हे डेटावर म्हणजे माहितीवर चालतं, तर गेसवर्क इमोशनवर चालतं. आणखी एक बेकार गोष्ट, जगभरातली मोठमोठाली मंडळी, श्रीमंत मंडळी मार्केटला मॅनिप्युलेट म्हणजे मार्केटला कंट्रोल करू शकता, मार्केट मूव्ह करू शकतात. अशा मोठ्या लोकांसमोर आपल्यासारखी बारकी मंडळी काही टिकत नाही. थोडक्यात आपण आधी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचो, पण आता आपण एखाद्या इव्हेंटवर म्हणजे एखाद्या घटनेवर इन्व्हेस्ट करणार. आधी आपण ॲसेट्स, बॅलन्स शीट्स अशा गोष्टी बघायचो, आता आपण फक्त डेटा बघणार. आधी पेशन्स जिंकायचं, आता स्पीड जिंकणार. हा फक्त मार्केटमधला बदल नाही मित्रांनो, हा थिंकिंग मध्येच बदल आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, प्रेडिक्शन मार्केट तुम्हाला गर्भश्रीमंत बनवू शकतं आणि तेच मार्केट तुम्हाला रस्त्यावर पण आणू शकतं. त्यामुळे हे मोठमोठाले आकडे बघून लगेच त्याकडे धावू नका. तुम्ही जर या मार्केटमध्ये, या फील्डमध्ये नवीन असाल किंवा घुसायचा विचार करत असाल तर या 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. नंबर 1, इमोशनल ट्रेडिंग. तुम्हाला एखादा नेता आवडतो, एखादी पार्टी आवडते म्हणून तीच पार्टी जिंकून येणार, तोच नेता निवडून येणार यावर पैसा लावू नका. डेटा बघा, स्टडी करा, तुमचे इमोशन खिशात ठेवा. नंबर 2, वॉश ट्रेडिंग. कधी कधी मार्केटमध्ये आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमरित्या व्हॉल्यूम वाढवला जातो, त्यामुळे अशा ठिकाणी सावध राहायला पाहिजे. कुठल्याही नवीन मार्केटमध्ये जशी संधी असते तसेच बरेच प्रॉब्लेम पण असतात. नंबर 3, लिक्विडिटी. ज्या इव्हेंट्समध्ये जास्त व्यवहार होत नाही तिथे घुसू नका, त्यात फसू नका. कारण तिथे जर तुम्ही अडकले तर तुमचा पैसा पण अडकला असं समजा. आणि नंबर 4, झिरो सम गेम. लक्षात ठेवा, प्रेडिक्शन मार्केटमध्ये जेव्हा एक जिंकतो तेव्हा दुसरा कोणीतरी नक्कीच हारतो. पण याच्या उलट आहे स्टॉक मार्केट, ज्याला आपण पॉझिटिव्ह सम गेम म्हणू शकतो. आता येऊयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर. भारतात नक्की काय चाललंय? ही संधी भारतातल्या मंडळीला आहे का? आजच्या घडीला प्रेडिक्शन मार्केट हे प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ऍक्ट मुळे संकटात आलंय. 2025 मध्ये आलेल्या या कायद्याने प्रेडिक्शन मार्केटवर भारतामध्ये ब्लँकेट बॅन केलाय, म्हणजे बंदी आणली. त्यामुळे सध्या तरी भारतातल्या उत्सुक मंडळीला थोडी वाट बघावी लागणार आहे. पुढे रेग्युलेटर्स काय करतील कोणास ठाऊक. पण ज्या वेगाने हा खेळ जगभर पसरतोय, हा खेळ लवकरच भारतात पण येईल आणि लोकप्रिय होईल याची दाट शक्यता आहे. आता बोलूयात या संपूर्ण विषयावर मला काय वाटतं ते. लोक जेव्हा कोणाच्या मृत्यूवर किंवा युद्धावर पैसा लावतायत, पैसा जिंकतायत, तेव्हा ते मला पर्सनली पटत नाही.
पैसा कमवणं ठीक आहे, पण मानवी संवेदना, नैतिकता या गोष्टी विसरून कसं चालेल बरं? पण त्याच वेळी तुम्ही जर या सगळ्या प्रकरणाकडे फक्त बिझनेस म्हणून बघितलं तर खऱ्या अर्थाने ही फार मोठी क्रांती आहे मित्रांनो. प्रेडिक्शन मार्केट म्हणजे ही माहितीची लोकशाही ठरू शकते. स्टॉक मार्केटमध्ये पेशन्स लागतो, प्रेडिक्शन मार्केटमध्ये इंटेलिजन्स लागतो. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला जर प्रेडिक्शन मार्केटमध्ये पैसा लावायची संधी मिळाली तर तुम्ही लावणार का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक आठवड्याला व्हिडिओ बनवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. तुमची एक कमेंट, तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.